नमस्कार। जर तुम्ही आज ऋतूनुसार आहार कसा असावा हे बघण्यासाठी आला असाल तर हा नक्कीच तुमच्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साधारण मार्च ते मे मध्ये साधारण म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपण आयुर्वेदानुसार काय आहार घ्यायला पाहिजे। कारण बऱ्यापैकी लोकांना 3 ऋतू माहित असतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, त्यानुसार ते आहार घेत असतात। पण आयुर्वेदाने यामध्ये काही वैशिष्ट्य सांगितले आहेत, जसं की त्यांचे एक ठराविक वैशिष्ट्य असतं, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण बघा, कारण मला खात्री आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर अशी चांगली माहिती मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष असतात, वात दोष, पित्त दोष आणि कफ दोष। हे सर्वांच्या शरीरात असतात। पण जर कोणाला कुठला आजार असेल किंवा कोणाचा आहारानुसार किंवा त्याच्या रोजच्या जीवनशैलीनुसार यातील तिन्ही दोषापैकी कुठल्या तरी एखाद्या किंवा दुसऱ्या गोष्टीचा प्रकोप होतो, म्हणजे तो वाढतो, आणि जर हा वाढला तर त्याचे नक्कीच तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतात। पण जी सुदृढ व्यक्ती आहे, जी निरोगी व्यक्ती आहे, तिच्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे नॉर्मल प्रमाणात असतात। पण तुम्हाला एक गोष्ट माहिती का, प्रामुख्याने आपल्या आजूबाजूचं जे वातावरण असतं त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो। आता जसं की वसंत ऋतूमध्ये आता आपण बघणार आहोत आज फक्त वसंत ऋतूविषयी। आता वसंत ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये जो कफ असतो त्याचा प्रकोप झालेला असतो। कारण का, वसंत ऋतूच्या आधी आलेला असतो हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू। आता हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये जे कफ असतो त्याचा संचय होत असतो। पण मार्च ते मे मध्ये जी सूर्याची प्रखर उष्णता असते, या उष्णतेमुळे आपल्या शरीरातला जो कफ असतो तो पातळ होतो आणि त्या कफाचा आपला जो रक्त धातू असतो त्याच्यामध्ये तो मिसळला जातो, आणि या गोष्टीमुळे आपला जो कफ आहे शरीरातला कफाचा प्रकोप होतो प्रत्येकाच्या शरीरात। या म्हणजे मिड मार्च म्हणजे साधारण 15 मार्च पासून ते 15 मे पर्यंत हे 2 महिने हे वसंत ऋतू असे गृहीत धरले जातात। तर या वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो। आता कफाचा जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रकोप होतो तेव्हा अशी काही लक्षणे दिसून येऊ लागतात, जसं की 15 मार्च ते 15 मे या दरम्यान आपल्यामध्ये शरीरात काही बदल जाणवतात। म्हणजे आपल्याला आपलं शरीर असं जड पडल्यासारखं वाटतं, जास्त प्रमाणात थकवा जाणवतो किंवा झोपून राहावंसं वाटतं किंवा झोप जास्त येते। काही जणांना जे स्किनचे आजार असतात ते होतात, म्हणजे जसं की त्वचा खाजवणे। काही जणांचा अग्निमांद्य झालेला असतो, कारण शरीरात कफाचं जे प्रमाण असतं ते वाढलेलं असतं, त्यामुळे अग्निमांद्य झालेला असतो, आणि अग्निमांद्यामुळे तुमची पचनशक्ती असते ती वीक झालेली असते, इनडायजेशन होतं। तर हे जे असतं हे वसंत ऋतूमध्ये दिसून येतं। आता वसंत ऋतूमध्ये तुम्ही आहार काय घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमचा जो कफ आहे तो वाढणार नाही, त्यासाठी आज आपण आहार बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, कारण जे माझे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉन प्रेस करा तर माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील आणि तुम्ही माझे व्हिडिओज जे आहेत ते बघू शकता। तर आता आहार काय असायला पाहिजे, आता साधारण या महिन्यामध्ये आपला कफाचा प्रकोप झालेला असतो, आपला अग्निमांद्य झालेला असतो। तर सर्वांना माहिती या वसंत ऋतूमध्ये म्हणजे मिड मार्च ते मिड मे मध्ये आपल्याला हलका आहार आहे ते घेणं गरजेचं असतं। आता हलका आहार आपण आता धान्यांपासून सुरुवात करू। आता धान्यामध्ये जो ज्वारी, बाजरी किंवा जव किंवा नाचणी या ऋतूमध्ये सेवन केलेलं तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल। पण जो गहू असतो, तांदूळ असतो, हा पचनासाठी थोडासा जड असतो, तसेच तो कफकर असतो, म्हणजे त्याने तुमचा कफ वाढतो। त्याच्यामुळं जो गहू आहे किंवा तांदूळ आहे या महिन्यामध्ये जर तुम्ही टाळलं तर नक्कीच तुमचा कफ प्रकोप होणार नाही। आणि जर तुम्हाला हे धान्य खायचं असेल, गहू आणि तांदूळ जर तुम्हाला खायचं असेल तर गव्हाचं पीठ जे आहे, तुम्ही गव्हाच्या पिठाची जर पोळी खात असाल तर गव्हाचं जे पीठ आहे ते आधी भाजून मग त्याची पोळी करा, म्हणजे ते पचण्यासाठी तुम्हाला हलकंही होईल आणि त्याच्यामुळे तुमचा कफ देखील वाढणार नाही। तसेच जर तांदूळ खाणार असाल तर तांदूळ एकतर खूप जुना असावा किंवा गहू देखील सुद्धा जुना असावा, तांदूळ देखील खूप जुना असावा। जुना असेल तर तुम्ही खाऊ शकता, किंवा जुना नसेल तर तुम्ही तांदूळ देखील भाजून मग त्याचा भात करून तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीरावर त्यांचा चांगला परिणाम होईल। आता जे पल्सेस आहेत, पल्सेस हे देखील पचायला थोडेसे जड असतात, पण त्यात मुगाची डाळ म्हणा किंवा मूग म्हणा हे तुमच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतील। तसं पल्सेस हे कफकर नसतात, त्यामुळे बाकीचे देखील जे पल्सेस आहेत ते तुम्ही थोड्या जास्त प्रमाणात खाऊ शकता। पण यामध्ये जे उडीद आहेत
या महिन्यामध्ये मिड मार्च ते मिड मे मध्ये उडीद शक्यतो टाळले पाहिजेत, कारण उडीद जे असतात ते पचनासाठी जड असतात आणि ते कफ देखील तयार करतात. त्यामुळे उडीदाचा वापर तुम्ही तुमच्या आहारात, जसं उडीद आपण इडलीमध्ये वापरतो, उडीद वडा म्हणून खातो किंवा उडदाचे अनेक कुठले पदार्थ जे आपण बनवतो ते या ऋतूमध्ये टाळले पाहिजे. आता त्यानंतर झालं दूध आणि दुधाचे पदार्थ. आता दूध हे देखील पचनासाठी जड असतं, कफ बनवणारं असतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही दूध घेणार असाल तर ते लो फॅट म्हणजे पूर्णपणे साय काढलेलं दूध जे आहे ते घ्यायला पाहिजे. आणि शक्य असेल तर गाईचं दूधच या महिन्यामध्ये रिकमेंडेड आहे. म्हशीच्या दुधाने कफ जास्त प्रमाणात वाढतो, त्यामुळे शक्यतो होत असेल तर म्हशीचं दूध या महिन्यामध्ये तुम्ही टाळलेलं केव्हाही चांगलं राहील. त्यानंतर चीज म्हणा, पनीर म्हणा, हे शक्यतो या महिन्यामध्ये टाळायला हवं. तसेच बऱ्यापैकी लोकांचा असा समज असतो की उन्हाळा सुरू झाला की आपण रोज जर दही खाल्लं तर आपल्या शरीरातली उष्णता कमी होते. पण उष्णता तुमच्या शरीरातली कमी होईल, पण दही जे असतं ते कफ बनवणारं असतं. त्यामुळे दही या ऋतूमध्ये टाळलं पाहिजे. दह्याऐवजी तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये ताक घेऊ शकता. ताकामध्ये तुम्ही थोडंसं सुंठ वगैरे मसाला टाकून घेतलं तर ते तुमचं अग्नी वाढवेल, तुमचं जे डायजेशन आहे ते वाढवेल. त्यामुळे दही हे टाळलं पाहिजे. तसेच आयुर्वेदाने सुचवलं आहे की जे 3 रस आहेत ते तुम्हाला खायचे आहेत आणि जे 3 रस आहे हे वसंत ऋतूमध्ये तुम्हाला टाळले पाहिजेत. आता कुठले 3 रस आहेत जे तुम्हाला खायला पाहिजेत? तिखट, तुरट आणि कडू. येस, हे जे 3 रस आहे हे तुमच्या आहारात तुम्ही त्यांचा रस म्हणजे काय, या चवीचे पदार्थ, तर या चवीच्या पदार्थांचा तुमच्या आहारात तुम्हाला भरपूर प्रमाणात समावेश करायचा आहे. आता तिखट पदार्थ म्हणजे साधारण थोड्याफार तिखट प्रमाणात भाज्या म्हणा किंवा जे मसाल्याचे पदार्थ असतात, जो मसाल्याचा डब्बा, कुठलेही मसाल्याचे पदार्थ असू द्या, मिरची, बेडगी मिरची म्हणा, लवंग म्हणा किंवा मिरे म्हणा, जे कुठले मसाले असतात, चक्रफूल, कुठली दालचिनी वगैरे या ऋतूमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात घेतले पाहिजेत. तसेच तुरट रसाचे पदार्थ म्हणजे साधारण कुठल्या भाज्या असतात, वांगी वगैरे हे तुरट असतात. त्यानंतर तुरटीचं पाणी म्हणा किंवा आवळा म्हणा, आवळा सुपारी म्हणा, या ऋतूमध्ये घेतलेलं चांगलं राहील, जेणेकरून तुमचं जे कफ आहे तो कमी होईल. कफाचं तुरट जो रस असतो किंवा तिखट रस असतो किंवा कडू जो रस असतो तो कफाचं लेखन करतो, म्हणजे कफ कमी करतो. त्यानंतर जे कडू रसाचे पदार्थ आहेत, तर कडू रसाचे पदार्थ कुठले तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सुचवा. तुरट रसाचे पदार्थ अजून कुठले तुम्ही तुमच्या आहारात समावेश करता हे देखील तुम्ही सुचवा, ज्याचा फायदा बाकीच्या सुद्धा प्रेक्षकांना होईल, जे कमेंट्स वाचून सुद्धा त्यांना नॉलेज मिळवत असतात. तर कडू रसाचे पदार्थ म्हणजे मेथीची भाजी झालं किंवा मेथी दाणे झालं किंवा कारल्याची भाजी झालं. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, या सीझनमध्ये गुढीपाडवा सेलिब्रेट करतात. तर गुढीपाडव्याला देखील आपण जी गुढी असतो त्याला लिंबाचा कडू लिंबाचा जो पाला असतो तो लावतो. आता कडुलिंबाचा पाला, कडुलिंबाची जी नवीन आलेली पालवी असते, जी नवीन आलेली फुलं असतात, त्याचा आपण एक तीर्थ बनवतो व घरात गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांना ते तीर्थ वाटतो. कारण का बरं? कारण यामागे एक रिझन आहे, सायंटिफिक रिझन आहे. कारण जे कडुलिंबाची पानं असतात हे शरीरात आपलं जो कफ निर्माण झालेला आहे, कफ वाढलेला आहे, तो कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच कडुलिंबाची जी पाने असतात ते आपल्या शरीरात जे कुठले स्किन डिसीज या ऋतूमध्ये होतात ते होण्यापासून प्रतिबंध करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात कुठल्याही रोज जर साधारण 10 ते 15 जर कडीपत्त्याची पानं खाल्ली तर तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. कारण या महिन्यामध्ये बऱ्यापैकी सर्दी, खोकला किंवा बऱ्यापैकी लोकांना लंग्सचे प्रॉब्लेम म्हणा किंवा कफदोषाचे जे विकार असतात ते होतात. तर कडुलिंबाचा पाला किंवा कफ कमी करणारा जर आहार तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला असा रिझल्ट दिसून येईल. त्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या आहारात कडुलिंबाचा पाला समाविष्ट करा. तसेच आयुर्वेदाने सांगितलेल्या ज्या 3 चवी आहेत म्हणजे गोड, आंबट आणि खारट, या चवींचा तुमच्या आहारात वापर कमी प्रमाणात करायचा आहे किंवा टाळायचा आहे. सर्व प्रकारचे जे गोड पदार्थ असतात, मिठाई झालं किंवा गोड चहा झालं, जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात गोड पदार्थ वापरता त्यांचा जो वापर आहे तो कमी करायचा आहे. त्यानंतर आंबट पदार्थ, सर्व प्रकारचे आंबट, कैरी खाणं लवकर लोक सुरू करतात किंवा बाकीचे कुठलं चिंच वगैरे या ऋतूमध्ये शक्यतो तुम्हाला टाळायचं आहे. आणि खारट पदार्थ, हे जे पदार्थ आहेत ते तुमच्यासाठी कफकर आहेत, त्यामुळं हे पदार्थ टाळायचे आहेत. तसेच मैद्याचे पदार्थ झालं किंवा फ्राईड फूड झालं, जे कफकर असतात, हे पदार्थ देखील तुम्ही तुमच्या आहारात टाळायचे आहेत. तसंच या ऋतूमध्ये गरमी होते त्यामुळे लोक आईस्क्रीम खातात. आईस्क्रीम भरपूर प्रमाणात गोड असतं व ते मेद त्यामध्ये जास्त असतं. त्याच्यामुळे या ऋतूमध्ये जे आईस्क्रीम झालं किंवा कोल्ड जे काही थंड पेय असतात किंवा थंड पदार्थ असतात किंवा फ्रीजमधील पाणी जे आहे हे शक्यतो या ऋतूमध्ये टाळायचं
टाळायचं आहे। उलट तुम्ही दिवसभरात ॲटलिस्ट 3 ते 4 वेळा जर गरम पाणी पिलात तर नक्कीच तुमचा जो कफदोष आहे तो कमी होण्यास मदत होईल। तसेच आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की हा जो वसंत ऋतू आहे त्यामध्ये जे भाजलेले पदार्थ आहेत ते खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं। आता भाजलेले पदार्थ काय बरं, पापड झालं किंवा फुटाणे झालं किंवा इतर कुठले भाजलेले, आपण कधी कधी मूग भाजतो, सोयाबीन भाजून खातो किंवा अनेक असे कुठले अजून जे भाजलेले पदार्थ असतात ते तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने जो कफ दोष आहे तो कमी होईल। आता तुम्हाला याच महिन्यामध्ये अजून एक सण असतो तो म्हणजे होळी। होळीमध्ये तुम्हाला आठवतं का, जेव्हा होळी पेटली जाते तेव्हा त्याच्यामध्ये काही लोक कुठे कुठे अशी प्रथा आहे की काही लोक त्याच्यामध्ये काही अन्न टाकून, जसं की खोबरं म्हणा किंवा कुठलीही जी भाजण्याच्या गोष्टी असतात त्या टाकून झाल्यावर खातात। तर ही जी प्रथा आहे पूर्वापार चालत आलेली आहे, कारण ह्या महिन्यामध्ये जे भाजलेले पदार्थ असतात ते तुमच्या तब्येतीसाठी खूप चांगले असतात। त्यामुळे घरी देखील जे भाजलेल्या गोष्टी आहेत ते तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करणं खूप जास्त चांगलं राहील। तसेच फळांमध्ये ॲपल झालं, डाळिंब झालं, पियर झालं, पपई झालं हे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करा। पण फळांमध्ये जे जास्त गोड पदार्थ असतात जसं की सीताफळ झालं, आंबा झालं, चिक्कू झालं किंवा केळ झालं हे तुम्ही तुमच्या आहारातून टाळलं पाहिजे। तसेच भाज्यांमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये जास्त प्रमाणात स्टार्च असतात, स्टार्च हे पचनासाठी जड असतात, ते कफ तयार करतात, जसं की बटाटा झालं, रताळी झालं हे तुम्ही तुमच्या आहारातून टाळलं पाहिजे। तसेच तुम्हाला काही मी ड्रिंक सजेस्ट करेल जे तुमचा कफदोष आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतात। ते म्हणजे रोज ॲटलिस्ट दिवसातून 2 वेळा 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे मध टाकून दिवसातून 2 वेळा 1 ग्लास पाणी तुम्हाला प्यायचं आहे। त्याने तुमचा जो कफदोष आहे तो कमी होईल। कफदोष कमी झाल्यामुळे तुमच्यासाठी ते तब्येत कमी करण्यासाठी ही खूप फायदेशीर ठरेल। हा जो महिना आहे तुम्ही या महिन्यामध्ये हे जर डाएट केलं तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। तसंच दुसरं ड्रिंक म्हणजे तुम्ही ब्लॅक टी मध्ये वेगवेगळे स्पाइसेस टाकून, जसं जिंजर, दालचिनी, काळी मिरी, लवंग टाकून त्याचा स्पाइस टी बनवू शकता। किंवा जर तुम्ही नॉर्मल टी जरी घेत असाल तर त्या चहामध्ये ॲटलिस्ट अद्रकाचा चहा किंवा त्या थोडेफार मसाला टाकून चहा जर घेतला तर त्याने तुमचा कफदोष कमी होण्यासाठी मदत होईल। आता काही विहाराचे देखील पथ्य तुम्हाला आयुर्वेदाने सांगितलेले आहेत। आता विहाराचे पथ्य काय, रोज सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे। लवकर उठल्याने तुमचा कफदोष वाढणार नाही। उठल्याच्या नंतर तुम्हाला रोज ॲटलिस्ट 45 मिनिट एक्सरसाइज करायची आहे किंवा योगा, प्राणायाम जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर या ऋतूमध्ये मिड मार्च म्हणजे 15 मार्च पासून ते 15 मे पर्यंत दुपारची जी झोप आहे ते तुम्हाला टाळायची आहे, कारण दुपारी जर झोपला तुम्ही तर तुमचा कफदोष वाढेल। त्यामुळे दुपारची जी झोप आहे शक्यतो टाळायची आहे। तसेच जेव्हा तुम्ही आंघोळ कराल, आंघोळीच्या दरम्यान तुमच्या पाण्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं कडुलिंबाचा पाला तुम्हाला टाकायचा तर आहे, पण आंघोळ करताना जे डाळीचं पीठ असतं डाळीच्या पिठाने तुम्हाला लेपन करायचं आहे। म्हणजे साधारण डाळीच्या पिठाने तुम्ही अंग तुमचं धुवू शकता। किंवा तुमच्याकडे कुठलं उटणं असेल आयुर्वेदिक उटणं तेही देखील ज्याच्यामध्ये त्रिफळा वगैरे असेल तर ते देखील तुमचा कफदोष करण्यासाठी, कारण जे डाळीचं पीठ असतं कफाला शोषण घेतं, त्यामुळे जो तुमचा कफदोष आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल। तसंच या ऋतूमध्ये थंड पाण्याने आंघोळ करणं टाळायचं आहे। तुम्ही कोमट किंवा थोडं हलकं गरम पाणी घेऊ शकता आंघोळीसाठी, पण थंड पाणी, उन्हाळा सुरू झाला म्हणून आता थंड पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करूया असे जे म्हणणारे लोक आहेत त्यांनी शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे। त्यानंतर या ऋतूमध्ये थोडीशी गरमी होते त्यामुळे आपण AC, कूलर यांचा वापर करणं सुरू करतो, पण शक्यतो ॲटलिस्ट मे स्टार्टिंग पर्यंत किंवा एप्रिल एंडिंग पर्यंत तरी AC, कूलर याचा वापर तुम्ही टाळला पाहिजे, ज्याने तुमचा कफदोष जो आहे तो वाढणार नाही। तर हे झालं सर्व काही आयुर्वेदानुसार तुमचा आहार कसा असावा, विहार कसा असावा। एक सिंपल लास्ट समरी सांगते की तुम्हाला आहार हलका घ्यायचा आहे, थोडे स्पाइसेस तुमच्या आहारात ॲड करायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला दुपारची झोप किंवा आराम टाळायचा आहे, एक्सरसाइज तुमची जी आहे ती वाढवायची आहे, जी पेय आहे त्याच्यामध्ये थोडंसं कफदोष कमी करणारे मध किंवा स्पाइसेस टाकून तुम्हाला पेय प्यायचे आहेत। हे झालं सर्व या समरी विषयी। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा, कुठले क्वेश्चन्स असतील तर। माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नेहमी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून जे माझे व्हिडिओज मी पोस्ट करेल ते तुम्हाला वेळच्या वेळेस मिळतील आणि तुम्हाला ते बघायला मिळतील। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।